नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात विविध ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी. महापालिकेतर्फे मुख्य प्रशासकीय भवनातील शिवरायांच्या प्रतिमेला तसेच पीएमटी चौक, भोसरी, लांडेवाडी चौक, एच ए कॉलनी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महापौर रवी लांडगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच आकुर्डी, रहाटणी, हिंजवडी परिसरात एक गाव एक शिवजयंती उपक्रम राबवण्यात आला. जय भवानी जय शिवाजी असा जयघोष आणि ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मर्दानी खेळ, फुलांची उधळण करत शहरात मिरवणुका काढण्यात आल्या. आजच्या महापालिका सभेकडे शहराचे लक्ष. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षासह विविध विषय समित्यांची घोषणा होणार असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कोट्यवधीच्या विकास कामांना मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अनेक जण हे पद नाकारताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत स्थायी समिती अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अंमली पदार्थ विकणाऱ्या तरुणाला अटक. चिखली येथे 17,91,000 रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. एका तरुणाला अटक करण्यात आली. फैजान जहीर अहमद शेख, राहणार विठ्ठल कॅपिटल, चिखली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून 163 ग्रॅम एमडी, मोटरसायकल, मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने आणखी दोघांकडून पदार्थ घेतल्याचे सांगितले आहे. शिवगर्जना महानाट्यास थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांची उपस्थिती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विचार प्रबोधन पर्व अंतर्गत सादर करण्यात आलेल्या शिवगर्जना या भव्य नाट्याचा दुसरा प्रयोग निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या महानाट्यास थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे उपस्थित होते. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करताना न्याय, समता आणि कष्टकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. हीच भूमिका आजच्या तरुणांनी स्वीकारली तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो. युवकांमध्ये राष्ट्राभिमान जागवण्याबरोबरच समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण करण्याची ताकद या महानाट्याच्या सादरीकरणात आहे, असे प्रतिपादन थोर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले. टेम्पोच्या धडकेत तरुण जखमी. ही घटना आळंदी येथील खुंडरे आळी भागात घडली. लक्ष्मण नामदेव कुबडे, राहणार आळंदी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टेम्पो चालक भरत उत्तम शिंदे, राहणार कडदे, तालुका खेड याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या गाडीला आणि त्यांच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीला जोरात धडक दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.